का किमान एक जण तरी तुमच्या साथीला धावून आलेला आपल्याला बघायला मिळतं? नाही, आताच्या घटकेला मनोज जरांगे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर म्हटलं असेल तर त्यांचे आभार. कारण शेतकरी आणि आज जो 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 वर्ग आपण कुठलाही समाज म्हणू त्याच्यातला जो शेतकरी वर्ग आहे तो का मागे आहे? कारण त्यांचे सगळे जे कृषी मंत्री आहेत अशा मोठ्या प्रमाणावर जर भ्रष्टाचार करत असतील तर शेतकऱ्यांकडे पैसा येणार कुठून? त्यांना सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत जर पोहोचत नसतील तर खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि अशा मंत्र्याला कुठलंही मंत्रीपद दिलं गेलं नाही पाहिजे. आणि मी धन्यवाद मानते मनोज जरांगेंचे. आणि जे जे व्यक्ती करतील, आज जर हे भगवानगडावर देखील ऐकत असतील आणि त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली तर मला अति आनंद होईल. कारण हा समाज नाहीये, कुठला वर्ग नाहीये, कुठला धर्म नाहीये. ही सगळी जी लूट आहे ती सगळे सरसकट करताना आपल्याला दिसत आहे. धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांचा घोटाळेबाज त्यासोबतच लफडेबाज असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. कसं मी त्यांना भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार मानेन. कारण वाल्मिक कराड सारखी माणसं जर पोसून मोठी केली, त्यांचे जे गुंड आहेत त्यांची 333 गँग आहे, सुदर्शन घुलेंसारखी जी 25-25 गाड्या घेऊन जे मिरवतात, मला असं वाटतं हे सगळं बंद करण्यासाठी आपल्याला पदोपदी कारवाई करायला हवी. आणि त्याचीच मागणी मी पुन्हा पुन्हा करते की हे सगळं जे आहे ना, या गुन्हेगारांना मोठं कोण करतं? हे राजकारणी करतात. कशासाठी करतात? दहशत पसरवण्यासाठी. म्हणजे त्यांना मंत्री बनता येईल आणि मग देशाची अशी जी लूट चालली आहे, शेतकऱ्यांची लूट चालली आहे, सगळ्याच समाज घटकांची. कारण हा पैसा जो आहे तो आपल्या कराचा आहे, आपल्या कष्टाचा आहे, आपल्या पगारात कापला जातो हा पैसा. आणि आपण तो कशाला देतो? की एक शेतकऱ्याचं घर चांगलं चालावं, त्याची चूल चांगली चालावी म्हणून आपण हा कर देतो. पण कुठल्याही धनंजय मुंडेने हा भ्रष्टाचार करून हा पैसा खाणं हे मला मान्य नाही. खरंच बास, मी दमले.